हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आत्ता आहे आमच्या रुद्रचं अन्नप्राशन करायचं चाललेलं आहे. त्यासाठी आम्ही थोडी डेकोरेशनची तयारी करतोय, कारण घरगुतीच करणार आहे. तर सजावट ही घरगुतीच करायची आहे. आणि त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आणि हे काय मी म्हणजे पेपरवरती काही नाव काढलेलं आहे. आणि इकडे फुगे फुगवायचं काम चाललेलं आहे सायकलच्या पंपाने, कारण फुगे फुगवायचा पंप माझा घरी राहिलेला आहे. त्यामुळे सायकलच्या पंपाने फुगे फुगवायचे आहेत आणि थोडे जेवढे लागतील तेवढेच. त्यातून 2-3 तर फुटले. आणि इकडे आमच्या आनंदीचा चाललेला आहे कारभार. आणि आम्ही छोटेपणाची 1 वर्षाच्या आतली तिची फ्रॉक घातली जुनी इथली, कारण आम्ही कपडे काही घेऊन आलो नाही. तर चला पटपट आवरून घेतो. तर घरची थोडी आवरावर केली आणि मी गेले आता आहे म्हणजे माझ्या भावाला रवीला घेऊन गेले आहे गावात. आमच्या घरापासून थोडं गाव लांब आहे, 1 किलोमीटर असं अंतरावरती आहे. आणि मग तिथून अगोदर मी फुले घेतली जे मला लागत होते, ते आपले झेंडूचे, गुलाबाचे वगैरे वगैरे थोडी. त्यानंतर स्वीट होममध्ये आले मला, कारण घ्यायचं होतं बरंच काहीचं. आता अन्नप्राशन आहे म्हटल्यावरती थोडं सगळं घेणं घ्यावंच लागणार होतं. आणि मग काही माझं चाललं होतं घ्यायचं. आणि मग आम्हाला छोटा केक पण घ्यायचा होता. या पण आमच्या काकीचं आणि मम्मीचं म्हणणं होतं की थोडं का होईना, त्यांना सांगितलं तरी नाही येत, अंडं नाही केकमध्ये. पण त्यांना काय एवढा विश्वास बसत नव्हता. आणि मग मी म्हटलं बॉबीज घ्यायचं चाललं होतं माझं, पण त्या एवढ्याशा बॉबीज 30 रुपयाला होत्या. आणि म्हणलं काय याचा उपयोग ना, आणि ते खाणं पण होणार नाही एवढं ऑइली. त्यानंतर मी एक केक सिलेक्ट केला, तो केक घेतला. आणि मग तिथून आम्ही सगळं बिलिंग वगैरे केलं आणि घरी आलो. तर गडबडीत असं झालं. मग मी जेवढी आवरावर केली, त्यानंतर मग बाकीचे पूनम आणि माझी बहीण गुड्डी ह्यांनी दोघांनी राहिलेलं आवरावर केलं. आणि बरंचसं काही राहिलं होतं, मला आणखी वेगळं काही करायचं होतं. पण एवढी गडबड झाली का नाही. आणि त्यात आमचे फुगे एवढे फुटले आणि जे लावले ते पण हे राहिलं. आणि त्यात आनंदीचं मनूचं त्यांचं काढायचं काम चाललं होतं, कारण त्यांना काही सांगितलेलं समजत नव्हतं. आणि ते मनूने तर एवढा मोठा लॉंग फ्रॉक घातला होता, चालली तरी याचं ते सगळं पाडत चालायची असं चाललं होतं. आणि लहान मुलं असल्यामुळे लगेच उचल हे चाललं होतं. आणि मग काय एवढं जमलं नाही आम्हाला, जसं जमलं तसं आम्ही केलं. आणि याच्यासाठी मी कधी आले, शुक्रवारी आले होते, तर शनिवारी इथे राहिले भिगवणला. नंतर मी परत मला जावं लागलं, रविवारी संध्याकाळी गेले मी. तर हे होती बाळाची आजी. तर बाळाचं 6 मंथ पण कंप्लीट झालं होतं. अगोदर मी 6 असा इंग्लिशमधून काढला होता, पण काकी म्हणली नको मराठीत काढ. मग मी परत मराठीत काढला. असं करून आमचं चाललं होतं. आणि आमचा गोल्या आणि मी त्याला लाडाने गोल्या काही म्हणते, पण त्याचं नाव रुद्र आहे. आणि तो पण नाव म्हणजे निकनेम म्हणायचं चाललेलं आहे विकी, असं चाललेलं आहे. आणि तो इतका झोपला गाडकी बायकां ते आल्यानंतर उठानाच त्याला काही प्रयत्न केले, पाणी लावले, मोबाईलचे सॉंग्स लावले, तोंडाला पाणी लावून हे केलं, काही केलं तो उठाना. मग तो झोपला होता आणि आता उठला तो, म्हणजे बायका गेल्या की लगेच उठला, असलं चाबरा आहे. आणि मग मी त्याला बाहेर घेऊन आले, कारण तो पाण्यात टाकलेलं होतं त्याला. आणि मग बाहेर घेतलं मी त्याला. आणि मग म्हटलं चला आत्ता सुरुवात करूया. त्याचा मूड पण ओके झाला होता. त्यानंतर मूड ओके झाल्यानंतर मग पहिल्यांदा पणजोबाची वारी आली, कारण आजोबा घरी नव्हते. तर मग तात्या म्हणजे माझे आजोबा, तर त्यांच्याकडे दिले. आणि मग त्यांना म्हटलं काहीतरी त्याला भरवा. आणि बघितलंच का आमचं निमार्थ कसं पडलेलं आहे, कारण आमच्या गोल्याचा इतका हे झाला ना, रडत होता तो. त्यामुळे काय आम्हाला सुधारलंच नाही नंतर ना. आणि असं करून मग आम्ही सुरुवात केली आमच्या. आणि त्यातून मग गुड्डी मनू वगैरे पण गेल्या होत्या. आणि मग कसा हसते बघितला की गोलू येतो. आणि असं मग आम्ही म्हटलं चला, मग तात्यानं म्हटलं तिकडून घे असं. आणि मग आईला म्हटलं तू काहीतरी भरव. आणि गोल्याने आमच्या इतकी मज्जा केली ना, सगळे टेस्ट करून बघितलं. आणि तो बघितलंस का कसा जिलेबी चाटत होता तो. 6 महिने झाला आहे, पण त्याचं चारल्यानंतर ना थोडं पण काही लहान मुलं उलटी काढतात, तर तसं त्याने काहीच नाही झालं त्याला.
आणि पुढे तर बघताना तर मज्जाच मज्जा होती. आणि व्हिडिओ मग चुलत चुलत्यान त्यान येऊपर्यंत म्हटलं चला आपलं करून घेऊया. पण सगळं निघलं होतं. म्हणजे आम्ही माळा वगैरे लावल्या होत्या. म्हटलं असून द्या, चला जे आहे त्यामध्येच करूया. आणि असं म्हणून मग मी सुरुवात केली. आणि मी गोलूसाठी खिरीचं म्हणजे नाचणीचं पीठ तयार करून नेलं होतं. तांदळ आणि हे आपलं मुगाची डाळ वगैरे ते बारीक करून घेतलं होतं मी. आणि मग त्याची थोडी नाचणी बनवली होती पेजोनी. तर गोलूला ती आवडली आणि गोल्या छान पेली ती पेज. म्हणजे बऱ्यापैकी 1-1.5 चमचा तरी तो चाटला. आणि मग असं हळूहळू करत आणि आमच्या आनंदी तर मी त्याला द्राक्षे चालते असं म्हणून आनंदी त्याला भरवत होती. हे बघा कसं क्यूट. आणि लहान मुलांचं असंच असतं मुलांपाशी. आणि आनंदीवर इतका तो खेळत होता ना. आणि त्याचा 2 नंबरचा काका म्हणजे माझा भाऊ रवी. मग त्याने पण पेरू त्याला धरला होता. आणि मग काकी आली, कारण काकी गावात गेली होती. तिचं काही काम होतं, म्हणजे मोबाईल लिंकचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तिचा. आणि मग ती म्हटली मी पण त्याला नाचणी भरवते. ते आल्यानंतर ना मग आम्ही थांबलो होतो. मग असं करून आमचं चाललं होतं. आणि मी आपलं बसले होते आता, कारण मला दमल्यासारखं झालं होतं बराच वेळ. त्यानंतर ना आमचं पिल्लू तर आमच्या आनंदी त्याला घेऊन बसली होती. आणि मी चारणार. लहान मुलांचं कसं असतं ना, जसं मोठे करण तसंच त्यांना लागतं. असं म्हणून आम्ही सगळ्यांना आता बोलवलेलं होतं. मग आता सुरुवात.
तर गाईज आता आमचं आवरलेलं आहे आणि आमची चाललेले आहे आवरावर करायची. तर गोल्याला पोर्चमध्ये आम्ही टाकून ठेवलेला आहे आणि तो एकटाच खेळतोय आणि आमची चाललेली आहे साफसफाई करायची. हो काय बोलतो काय बोलतो हो. आणि अशी मिळून आमच्या ब्लॉगची एंडिंग झाली. नंतर ना आम्ही कामात एवढं व्यस्त झालो, जेवढं पहिल्यांदा आवरायला वेळ गेला तेवढाच आम्हाला काढायलाही वेळ गेला, जिथल्या तिथे सामान लावायला. आणि हे काही आमचे फोटो काढले होते आम्ही. हा आमचा रुद्रांश किंवा रुद्र असं म्हणतो आम्ही, रुद्र ठेवलेला आहे. हे माझे आजोबा म्हणजे गोल्याचे पंजोबा. असे मी तुम्हाला पहिल्यांदा हे दिलेलंच आहे, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच आहे. आणि आतमध्ये असल्यामुळे थोडं काही व्हिडिओचे प्रॉब्लेम आले, क्लॅरिटी एवढी खास आली नाही आहे, कारण माझा मोबाईल काय आयफोन नाही आहे. आणि मग जसं जमन तसं मी केलेलं आहे. आणि व्हिडिओ कसे वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या म्हणजे प्रत्येकाची पद्धत हे वेगवेगळी असते, प्रत्येक हे सगळं वेगवेगळं असतं, ज्याची त्याची टेक्निक म्हणा काही म्हणा. आणि जसं आम्हाला जमलं तसं आम्ही केलं. तर ही माझी मावशी म्हणजे पूनमची पण आत्या, बारकी आत्या. आणि असं आमच्या सगळ्यांचे तिथं आम्ही जेवढे म्हणजे घरी आहेत तिथे आमच्या थोडेच घरं आहेत, तर आम्ही तेवढ्याच बायका बोलवल्या होत्या. आणि त्यानंतर ना पाहुणे रावळे पण होते काही. असं करून आमचा गोलूचा 6 महिन्याचा वाढदिवस हा पूर्ण झाला. आणि अन्नप्राशन म्हणजे जेवणाला आमच्या गोल्याच्या सुरुवात झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि तुम्ही तुमचा वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा. बाय.